गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज मी करणार आहे लोणचं. तुम्हाला समोर कैऱ्या बघून कळलंच असेल, तर मी आज लोणचं करणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे माझी लोणचाची. म्हणजे हे लोणचं पूर्ण वर्षभर ठेवणार नाही मी. हे थोड्या दिवसासाठी म्हणजेच 2-3 दिवसासाठीच हे लोणचं जाणार आहे आम्हाला, कारण हे लोणचं खूप गोड आहे कैरी ह्याची. तर मग हे लोणचं तसं तर 10-15 दिवसही चालेल, बट 3-4-5 दिवसातच आमचं खतम होईल, कारण शौर्यला खूप आवडतं लोणचं. तर मग ह्या गावाकडनं ज्या कैऱ्या आणल्या होत्या, तर त्यातले काही आंबे होते, तर ते खाल्ले आणि ह्या कैऱ्या तशाच राहिल्या होत्या. तर मी म्हटलं मग एवढ्याचं काय करायचं, तर म्हटलं चला आता आयडिया आपण लोणचं करू एकदम सोपी पद्धतीचं. तर मग मी माझ्या सासूबाईंना विचारलं की म्हणजे त्या कैऱ्या आम्ही खाल्ल्या नाही, भरपूर आहेत, तर मग काय करू. तर मग मला त्यांनी एकदम सोपी आणि इझी पद्धत सांगितली लोणचं करण्याची. तर तुम्ही समोर बघा, त्यासाठी फक्त हळद आणि मीठ लागतंय आपल्याला. तर मग हे दोन्हीच ॲटम लागतं आहे लोणचासाठी. तर मग मी हे पहिले काय केलं, कैऱ्या पूर्ण धुवून स्वच्छ पुसून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग मी त्याचे छोटे छोटे कट केले होते. आणि त्यामधली कोय वगैरे ती पूर्ण कारण माझ्याकडे असं कट करण्यासाठी काही नव्हतं मोठं, तर मी बस चाकूनी कट केलं आणि ते कोया वगैरे फेकल्या आणि मग त्याचेच थोडेसे असे एवढे कट करून फोडी केल्या. आणि बघा अशा छान दिसत होत्या आणि शौर्याचं चालू होतं खाणं, कारण खूप गोड आहे ते, आंबट अजिबात नाही, त्यामुळे खायला काहीच हे नव्हतं. आणि हे बघा, आता मी त्यात मीठ टाकते. मीठ आणि हळद हे दोन्हीच लागतं आपल्याला, बाकी काहीच लागत नाही. आणि आज दिवसभर पुण्यात म्हणजे पाऊस नव्हता, बट आभाळ होतं आणि ऊन तर कसलंच नव्हतं, पण खूप गरम होत होतं. तर म्हटलं चला, कामही लवकर आवरलं होतं माझं, तर म्हटलं आता काहीतरी करू आपण. तर मग हे लोणचंचं मला आठवलं, म्हटलं आता ह्या कैऱ्या तर फेकायच्या नाही, कारण गावाकडनं आणल्या होत्या, गावाकडनं काही आणलं तर मला फेकायला नाही होत. तर म्हटलं याचं काहीतरी आपण करू. मग ही आयडिया आली मला आणि मग आम्ही असं करत बसलो. त्यानंतर 4-4:30ला एवढा पाऊस आला, धप खूप पाऊस आला होता आणि माझं लोणचं चालू होतं. आणि बघा, ही हळद आणि मीठ मी मिक्स केली आणि ही पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. कशाने, हाताने केलं तरी चालतं, बट मी हाताने नाही केलं, चमच्याने असं करून घेतलं पूर्ण मिक्स आणि छान दिसत होतं बघा, खूप छान दिसत होतं ते लोणचं. आणि मीठाने हळद टाकल्याच्या नंतर आणखी गोड लागत होतं ते लोणचं, खूप गोड लागत होतं. मी नंतर टेस्ट करून पण पाहिलं, तर आणखीच गोड लागत, कारण मुळात ती कैरीच खूप गोड होती आणि त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकल्याच्या नंतर तर खूपच गोड झाली. यात आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे, बस हळद आणि मीठ एवढंच टाकायचं आहे. तर तेच खूप टेस्टी लागत होतं मला. तर त्या लोणच्यापेक्षाही हे लोणचं मी फर्स्ट टाईम खाल्लं, पण हे खूप टेस्टी लागलं मला. पण हे जास्त दिवस टिकत नाही, कारण गोड कैऱ्या होत्या ह्या. तर मग माझ्या मम्मी म्हणजे सासूबाई म्हटल्या की हे थोड्या दिवसासाठीच आहे, तर मग असं कर. थोड्या होत्या आणि जे लोणचं वर्षभर साठी जे करणार आहे, तर त्या माझ्या सासूबाई म्हणजेच मम्मी गावी करणार आहेत. ते आत्ता नाही, पुढच्या आठवड्यात करणार आहे, कारण म्हणजे मी विचारलं त्यांना, तर त्यामुळे आणखी थंड थोडंसं वातावरण झालं की मग लोणचं घालायला सुरुवात होते, तर तेव्हा त्या लोणचं घालणार आहे. आणि ते लोणचं आल्याच्या नंतर मी दाखवलंच तुम्हाला की कसं लोणचं आहे. हे आपलं सिंपल, आणि मी पहिल्यांदाच घातलं, पण खूप टेस्टी लागलं आणि शौर्यला खूप आवडलं आणि सचिनला पण खूप आवडलं. दोघीही म्हटले खूप छान लागत. मी रात्रीच्या जेवणाला हेच लोणचं खाल्लं मी, तर खूप टेस्टी आणि छान लागत होतं. आणि पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर तर बघा किती सुंदर कलर आला त्याला, किती सुंदर दिसत होतं. हां, एवढंच की मीठ थोडंसं म्हणजे मीठ प्रमाणात नसले तरीही चालेल, जास्त झालं तरीही चालेल, कारण
ते आपण नंतर थोड्या म्हणजे 1-2 तासाने मीठ हे पूर्ण विरघळून जातं आणि मीठ जास्त झालं तरीही चालतं असं आमच्या मम्मी म्हटल्या मला. आणि हे बघा मग मी इथे छोट्या बरणीत लोणचं भरत होते आणि हे खूप दिवसासाठी नाही. मला तर शौर्य खात होता तर असं वाटत होतं की हा 2 दिवसातच खतम करतो की काय, कारण गोड होत्या तर खाल्ल्या तरी काहीच नव्हतं एवढं. आणि मलाही खूप आवडलं हे लोणचं. आणि मी हे आता म्हणजे जेव्हा जेव्हा आंब्याचं सीझन असेल तर तेव्हा ज्या न्यू कैरी येते तर त्याचं मी नक्कीच घालत जाईन, कारण हे खूप टेस्टी लागतं. त्या लोणचापेक्षाही हे लोणचं मला खूप आवडलं आणि टेस्टी लागलं. आणि मी ह्याच्यानंतर म्हणजे मम्मीने सांगितलं की थोडंसं मीठ वरून थोडंसं टाकायचं, तर मग मी मीठ पण टाकलं त्याच्यानंतर. आणि हो, झाकायचं नाही. जवळजवळ मी हे अर्धा तास फॅनच्या हवेला ठेवलं होतं. हे जास्त दिवस ठेवायचं नाही, तरी पण थोडीशी काळजी घ्यायची. आणि मी अर्धा तास असंच फॅनच्या हवेला ठेवलेलं, तर खूप छान दिसत होतं बघा. खूप भरणीमध्ये भरल्याच्या नंतरही खूप सुंदर दिसत होतं. आणि खूप बाहेर तर खूप पाऊस चालू झाला होता, खूप जास्त पाऊस चालू झालेला. आणि शौर्यला मी मध्येच खायला दिलं थोडंसं, तर बघा शौर्य कसं करतोय. त्याला आंबट पदार्थ फार आवडतात. लहान मुलांना, शक्यतो बऱ्याचशा लहान मुलांना असे आंबट पदार्थ खायला आवडतातच. आणि नंतर मी असं बरणीमध्ये ठेवून छान ह्या झाडापाशी ठेवलेलं, तर खूप सुंदर दिसत होतं लोणचं. तुम्हाला कसं वाटलं हे लोणचं, इझी लोणचं? मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मी थोडंसं लोणचं झाल्याच्या नंतर म्हटलं बाहेर गॅलरीत गेले, तर बघा पाऊस येत होता आणि खाली गायी चरत होत्या. खूप छान गायी होत्या. गावाकडीच आठवण आली, कारण आमच्याकडेही गायी आहेत. तर मला गावाकडंच आठवलं त्या गायी बघून. खूप छान चरत होत्या. आणि माणसाचा कसा पाऊस आला की पटकन माणूस घरात जातो, पण जनावरांचं तसं नसतं. वरून एवढा पाऊस येत होता तरी पण त्या गाई गवत खात होत्या आणि मी त्यांना बघत होते. मला छान वाटत होतं बघायला त्यांना. आणि एवढा त्यानंतर तर खूप वारं आणि पाऊस खूप जास्त, बघा आभाळही खूप आलेलं असं वाटत होतं, खूप जोराचा पाऊस. नाही हो, त्यानंतर खूप जोराचाच पाऊस आलेला, खूप जास्त पाऊस. आणि आजचा दिवस छान गेला आणि इझी लोणचं मी करायला पण शिकले. तर असाच नवीन ब्लॉग घेऊन भेटू. बाय.